न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सरिता परदेशी। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी बुलढाण्याहून। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाकडनं नगर परिषदवर घागर मोर्चा काढण्यात आलाय। मागील 15 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला होत असलेला पाणी पुरवठा हा दूषित आहे आणि त्यामुळे डायरिया आणि मलेरिया सारखे संसर्गजन्य आजार झालेत आणि याने नागरिक त्रस्त झाले। मान्सून सुरू होत असतानाही अजूनपर्यंत शहरातल्या नाल्यांची सफाई न झाल्याने त्यात तुडुंब भरलेला कचरा आहे। मलकापूर नगरपालिकेत कर आकारणी सोबत मासिक 2% जास्त रक्कम आकारण्यात येते व ही अवैध सावकारी सारखे असल्यामुळे ते त्वरित रद्द करण्यात यावे। पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नसल्यानं ते त्वरित देण्यात यावं अशा विविध मागण्यांकरिता आज मलकापूर येथील महिला घागर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी चक्क मलकापूर नगर परिषदवर हल्लाबोल करत तेथे मुख्याधिकारी व प्रशासन यांच्यासमोर घागरी फोडण्यात येऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, महिन्यात 4 ते 5 वेळा पाणी देऊन संपूर्ण महिन्याची पाणीपट्टी कशी काय द्यायची हा अन्याय बंद करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। हम लोग आज यहाँ पे मलकापुर शहर में यहाँ पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत गट की पार्टी की ओर से यहाँ पे सभी महिलाओं के साथ, सब पदाधिकारियों के साथ में यहाँ पे हम लोग मोर्चा लेके आए हैं और हमारे मोर्चा में ये मांग है, पहली मांग हमारी ये है कि मलकापुर नगर पालिका में जो पानी दिया जा रहा है जनता को, वो पानी गढ़ूल है और निकृष्ट दर्जे का है, जिसके कारणवश यहाँ के नागरिक, इनका आरोग्य जो है वो यहाँ पे बहुत तकलीफ हो रही है, आरोग्य उनका धोखे में आया हुआ है। दूसरी मांगनी हमारी ये है, मलकापुर शहर में आज मानसून पूर्व नाले की साफ सफाई होना चाहिए। शहर में जहां वहां कचरे के ढीक लगे हुए हैं, मलकापुर शहर में कोई प्रकार की साफ सफाई नहीं है, इसके लिए लोगों को बहुत दिक्कतें आ रही है। तीसरी मांग हमारी ये है कि पंतप्रधान आवास योजना के यहाँ पे जो हफ्ते रुके हुए हैं लोगों के, उन लोगों को अभी तक के हफ्ते पैसा मिला हुआ नहीं है। चौथी मांग हमारी ये है, यहाँ पे मलकापुर शहर में जो मालमत्ता धारक है, वो मालमत्ता धारकों को इन्होंने 2% शास्ति का कर लगाया हुआ है। जितना इनका मूल्यांकन है प्रॉपर्टी का, उससे ज्यादा उनका शास्ति का कर है। तो हमारी एक मांग है, बार बार हम लोगों ने ये मांग की हुई है कि वो शास्ति जो है वो माफ किए जाए। ये तहसीलदार, ये मुख्याधिकारी, ये सिर्फ मलाई खाते हैं, सिर्फ ठेकेदारी का पैसा खाते हैं, लेकिन लोगों के न्याय करने के लिए ये लोग तैयार नहीं रहते। इसीलिए हम लोग आज यहाँ पे ये महिलाओं के साथ और मलकापुर शहर के हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सारे पदाधिकारियों के साथ में यहाँ पे मोर्चा लेके आए हैं। और अभी हम 2 दिन पहले पुलिस को बोल दिया था कि हमारा निवेदन लेने के लिए यहाँ पे रिस्पॉन्सिबल ऑफिसर, यहाँ पे अधिकारी रहना चाहिए, लेकिन यहाँ पे अभी तक के कोई अधिकारी यहाँ पे उपस्थित हुआ नहीं है। हमारी ये मांग है, जब तक के हमारा ये लोग निवेदन नहीं लेंगे, जब तक के जवाबदार अधिकारी यहाँ का हमारा निवेदन नहीं लेगा, तब तक हमारा आंदोलन चलता रहेगा। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी पुण्याहून। पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहे। मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय, मत्स्य व्यवसाय व शेती संदर्भातील निर्णय घेण्यात आला। मत्स्य खात्याला गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली। गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली। पुण्यात मोठं मत्स्यालय सुरू करण्याची योजना आहे। हडपसरमध्ये जागा उपलब्ध असून उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत। सध्या
अनपेक्षित उत्पन्न मिळत नाही. मत्स्य शेतीविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुढील आर्थिक वर्षात यामध्ये बदल दिसून येणार आहेत. सांगली कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी आहे. साताऱ्यात उत्पादन ठीक आहे. पुण्यात मागील वर्षांच्या तुलनेत उत्पादन घटलंय. उजनी धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम पाहायला मिळतोय. जलसंपदा खात्याकडनं मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न चालू असून दूषित पाण्यामुळे समस्यावर कारवाई सुरू आहे. बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना आखणार. तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार असून राज्यात उद्योग येणं आवश्यक आहे. केमिकलमुळे नुकसान होत आहे. उपाययोजना गरजेची आहे. मंत्री म्हणून संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी नितेश राणेंनी स्वीकारली आहे. राजकीय व सामाजिक विषयांवर बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी मोदी सक्षम पंतप्रधान आहेत. यावेळी ठोस उत्तरे दिले जातील. हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला. जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिलं जाईल. देवाभाऊंचे सरकार आहे. जनतेचा विश्वास असल्याचं प्रतिपादन त्यांनी केले. विरोधकांच्या विचारसरणीवर टीका करण्यात आली. त्यांच्या बापाचा विचार काय आहे यावरून त्यांचं कळतं. हिंदूंनी सत्तेत बसवलं, त्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोनाच्या काळात राज्य क्रमांक 1 नंबरवर होतं. ठाकरे सरकारवर टीका केली आहे नितेश राणे यांनी. मध्ये झालेली चालू का करू थोडा हळूहळू बोला. तुम्ही सगळे शांत झाला तर मी बोलू शकतो. आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या मत्स्य खात्याचे मंत्रालयाची पुणे विभागाची बैठक म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्ण सगळ्या विभागीय बैठका आज आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या. पूर्ण विभागामध्ये होणाऱ्या मत्स्याचं उत्पादन हे आम्ही वाढू कसं शकतो, आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना जे काय मच्छीमारी करतात, तलावामध्ये करणारे मच्छीमार आहेत तिथे, त्यांना आम्ही मंत्रालय म्हणून, डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत कशी करू शकतो त्या संबंधितची पूर्ण माहिती मी माझ्या मत्स्य खात्याच्या सह आयुक्तांकडून घेतलेली होती. माझ्याबरोबर घेतली आहे. त्या माझ्याबरोबर माझे मत्स्य खात्याचे जे कमिशनर आहेत तेही माझ्याबरोबर होते आणि त्यांनीही माझ्याकडून आम्ही दोघं एकत्र मिळून ती सगळी माहिती आता घेतलेली आहे आणि त्यानुसार काही धोरणात्मक निर्णय असो, उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही मच्छीमारांना जे काही गोड्या पाण्यातले किंवा अन्य ह्याच्यातले तलावातले जे काही मच्छीमारी करतात त्यांना आम्ही डिपार्टमेंट म्हणून मदत कशी करू शकतो त्याही बाबतीची चर्चा आम्ही या बैठकीमध्ये झालेली होती. त्याचबरोबर तलावांमधले असलेले गाळ आणि अतिक्रमण ती कशी काढायची, त्या बाबतीमध्ये काय कार्यक्रम आखायचे त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा झाली. या सगळ्या विभागांमध्ये असलेली मच्छी मार्केट ची परिस्थिती, नवीन कुठे सुरू करायचे असलेल्या मच्छी मार्केटला त्याचा आपण काय शासन म्हणून आम्ही मदत करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि मग पुण्यामध्ये एक चांगलं अक्वेरियम मत्स्यालय उभं करण्याच्या, जे आपण तारापूर एक्वेरियम आम्ही उभं करतोय, एक नागपूरला करतो आणि एक पुण्याला, त्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली. हडपसरला आमची एक 16 एकरची जागा आहे, तिथे आम्ही एक चांगलं मत्स्यालय उभं करू शकतो का, त्या बाबतीमध्ये आमच्या पातळीवर चर्चा झाली. काही उद्दिष्ट आम्ही आमच्या खात्यातले अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार आमच्या खात्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक स्तोत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि मग लवकरच त्या बाबतीमध्ये आमची पुढची बैठका होतील आणि त्यानुसार या पूर्ण विभागाचं मला तुम्ही विचारलं तर अपेक्षित उत्पादन नाही आहे, उत्पादन वाढू शकतं. कारण का पश्चिम महाराष्ट्राची जी एकंदरीत व्यवसाय असो, प्रयोग करण्याची शेतीची जे क्षमता आहे त्यानुसार आमचे आकडे फार कमी आहेत असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लक्ष कसं देऊ शकतो, त्यांना मदत कशी करू शकतो. आता आपण मत्स्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे मच्छीमारांना
आपण काय विविध पद्धतीने मदत करू शकतो, कुठल्या सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो, कुठल्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो, त्याही बाबतीमध्ये चर्चा आमची झाली. काही केंद्राच्या योजना आहेत, किसान क्रेडिट कार्ड असो किंवा अन्य महत्वाच्या योजना आहेत, ज्या आमच्या मच्छीमारांना ज्या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचा फरक तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल. आता उत्पादन किती आहे आणि किती वाढवण्याचं उद्दिष्ट? बघा, आता तुम्ही मला विभागीय आकडे मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगली फार कमी आहे, कोल्हापूर फार कमी आहे, समाधानकारक निश्चित पद्धतीने नाही. साताऱ्याचं उत्पादन चांगलं आहे, पुण्याचं ठीकठाक आहे. पूर्ण अगर तुम्ही चित्र बघितलं तर मुंबई आपल्या पुण्याच्या विभागाचं उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी झालेलं आहे. आता त्याची कारणं आम्ही शोधली. त्याची काय कारणं असू शकतात, त्याच्यामध्ये आम्ही कसं त्याला कारणाला उत्तर देऊ शकतो, ह्या बाबतीमध्ये आम्ही काही उपाययोजना विचार केलेल्या आहेत. त्याच्या काही सूचना आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. आता त्याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर निश्चित पद्धतीने आम्ही करू. नाही, पण उजनी असेल किंवा इतर धरणं असतील, दूषित पाणी जातं, अनेक माशांना त्याची इजा होते. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science.